नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यामध्ये गट क आणि ड सर्व सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये जवळपास 1700 प्लस तुम्हाला जाईन पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात ह्याची ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोंदणी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करू. ओके, तुम्ही या ठिकाणी ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत या ठिकाणी TCS द्वारे या ठिकाणी तुमची एक्झाम असणार आहेत. यामध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा तुमचं जे नाव आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर मधलं जे नाव आहे ते टाकायचं आहे आणि आडनाव सरनेम तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर वडिलांचे जे नाव आहे ते टाका आणि आईचे जे नाव आहे तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल झाला असल्यास यस करायचं आहे. जर नवीन नाव असेल तर या ठिकाणी नवीन नाव टाका आणि नावामध्ये बदल नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर जी बर्थ डेट आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. म्हणजे या ठिकाणी जी बर्थ डेट आहे ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल जेंडर जे आहे ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर कन्फर्म मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे. त्याचबरोबर एक अल्टरनेट नंबर देऊ शकता. त्याचबरोबर एक मेल आय डी द्या आणि कन्फर्म मेल आय डीसुद्धा तोच द्यायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी तुम्ही मुक्त विद्यापीठातून डिग्री पूर्ण केली आहे का असल्यास तुम्हाला यस करायचं आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर माध्यमिक शाळा 10वीचा सीट नंबर आहे तो टाका. 10वीचं पासिंग इयर जे काय आहे ते ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे अशा स्वरूपात. त्याचबरोबर 3 एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. त्या की पहिले एक्झाम सेंटर जे काय हवं आहे ते एक्झाम सेंटर टाका. सेकंड एक्झाम सेंटर जे आहे ते टाका आणि फोर्थला जे तुम्हाला हवं आहे ते एक्झाम सेंटर टाका. त्यानंतर तुम्हाला हे नोट क्लिक करा. त्यानंतर जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी मित्रांनो टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा आहे तो पुन्हा रिलोड होईल. पुन्हा कॅप्चा टाकून या ठिकाणी सबमिट हे बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मोबाईल नंबर OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. अशा स्वरूपात OTP टाकले आहेत. त्यानंतर व्हॅलिड OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे जो की व्हॅलिड OTP झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲग्री बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि प्रिव्ह्यू हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, प्रिव्ह्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे संपूर्ण जी माहिती आहे ती या ठिकाणी आलेली आहे. यामध्ये संपूर्ण आत्ताच या ठिकाणी तुमची माहिती या ठिकाणी चेक करा आणि चेक असल्यास या ठिकाणी जो टिक मार्क आहे तो या ठिकाणी सगळ्या सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म अशा स्वरूपाचा तुमचा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होणार आहे जो की ID पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबरवरती मिळून जाणार आहे. क्लोज बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जी बेसिक इन्फॉर्मेशन होती ती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अप्लायड फॉर पोस्ट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पोस्ट सिलेक्शन करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म ॲटोमॅटिक दुसऱ्या विंडोवरती रिडायरेक्ट होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पोस्ट नेम विचारला जाईल जे की तुम्हाला जे काही 60-65 ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्ट या ठिकाणी तुम्हाला योग्य माहिती असणं आवश्यक राहणार आहे की कोणत्या पोस्टसाठी काय पात्रता आहेत. त्याचा आपण व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार किंवा जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जी पोस्ट आहे ते सिलेक्ट करायचे. उदाहरणार्थ हा फॉर्म या ठिकाणी डेमो फॉर्म असणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी मी तुम्हाला क्लर्क हे या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता क्लर्कसाठी मी तर या ठिकाणी फॉर्म मी सिलेक्ट केलेला आहे. पोस्ट क्रमांक 77 आलेले आहेत. नियुक्तीचे ठिकाणसुद्धा आलेलं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी मॅरिड स्टेटस मॅरिड अनमॅरिड आहे का त्या ठिकाणी सिलेक्ट करा. अनमॅरिड मॅरिड जे काय असेल सिलेक्ट करा. मॅरिड असल्यास त्याची तारीख करा किंवा नो करा. त्याचबरोबर एक्झाम सेंटर वगैरे सगळं आलेलं आहे. त्यानंतर तुमचं डोमसाईल आहे या तुम्ही नॅशनॅलिटी इंडिया सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही कर्नाटक सीमा भागातील असल्यास यस सिलेक्ट करा, नसल्यास नो सिलेक्ट करा. महाराष्ट्राचे रहिवासी असल्यास यस सिलेक्ट करा. डोमासाईल कोणी दिलं ते तहसीलदार वगैरे जे काय असल्यास ते सिलेक्ट करायचं आहे. तारीख जी डोमासाईलची आहे ते तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर दाखल्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो ठिकाणी कास्ट. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा जो कास्ट जे ज्या जागा कास्टसाठी आहेत त्या जागा कोणत्या कास्टमध्ये असाल SC ST OBC
व्हीजेटी, NTA, NTB, NTC, OBC, SBC, EWS ओपन जे काय असलं ते सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी SCBC आहे, SCBC सिलेक्ट करा. त्याचबरोबर कोणी दिलं ते सिलेक्ट करा. तारीख, नंबर आणि वैधता असल्यास लिहा. त्याचबरोबर काही कॅटेगरीसाठी या ठिकाणी नॉन क्रिमिनल सुद्धा लागतं. त्याचा सबचिलमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे का नॉन क्रिमिनल कोणी दिलं ते तारीख, नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर काही या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागत नाहीत त्या स्वरूपात तुम्हाला भरायचं आहे. उदाहरणार्थ ओपनमध्ये असल्यास काहीच लागत नाहीत, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर एक ID प्रूफ द्यायचा आहे जो की ब्लॅक मोल ऑन काय आहे ते लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, तर पॅन कार्ड नंबर सिलेक्ट करा, पॅन नंबर टाका, पॅन कार्डवर नाव टाकायचं आहे. नसल्यास तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, पासपोर्ट, बँक खातं पैकी एक तुमच्याजवळ असणं आवश्यक राहणार आहे. त्यानुसार तुम्हाला ही माहिती भरायची आहे आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर टिक मार्क करून सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, पहिला डाटा सेव्ह सक्सेसफुल असा तुम्हाला मेसेज आलेला आहे. यामध्ये पुढचा आहे तो मित्रांनो तुम्हाला ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत का, असल्यास येस सिलेक्ट करा, नसल्यास नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहात का, असल्यास येस सिलेक्ट करा, नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करायचं. त्याचबरोबर 1994 नंतरचे निवडणूक आयोग कर्मचारी आहेत का, असल्यास येस सिलेक्ट करा, नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करायचे. पुढचं पोस्ट आहे तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात का, या ठिकाणी येस सिलेक्ट करा. त्याचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. प्रथम जे प्रमाणपत्र असतं ते कोणी दिलं त्याचं नाव, तारीख आणि नंबर टाकायचा, नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करायचं. पुढचे आहे तो या ठिकाणी तुम्ही राज्य किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी आहात का, असल्यास येस सिलेक्ट करा, नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करायचे. जर तुम्ही प्रकल्पग्रस्तामधून जर रिझर्वेशन घेणार असेल तर येस सिलेक्ट करा. प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट कोणी दिलं त्याची तारीख आणि प्रमाणपत्र नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर नसल्यास तुम्हाला नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी भूकंपग्रस्त असल्यास येस सिलेक्ट करा, त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. पुढचे फोटो तुम्ही अंशकालीन पदवीधर डिप्लोमा होल्डर असल्यास डिप्लोमाधारक येस सिलेक्ट करा, त्याचा तपशील लिहायचा आहे, तुम्हाला नसल्यास नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅनमधून अप्लाय करणार असेल येस सिलेक्ट करा. एक्स सर्व्हिसमॅन दिव्यांग आहात का, येस सिलेक्ट करा, नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट करा. तुमची जॉईनिंग डेट, रिलिव्हिंग डेट आणि एक्सपिरियन्स तुमचा येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिकमधून किंवा त्याचे शहीद कुटुंबीय असल्यास येस सिलेक्ट करा, त्याचा तपशील तुम्हाला भरायचा आहे, नसल्यास नो भरा. त्याचबरोबर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅनमधून अप्लाय करणार नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी खेळाडू असल्यास येस सिलेक्ट करा. खेळाडूमध्ये तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं आहे का, जे तुमचं डॉक्युमेंटेशनसाठी लागतं ते येस सिलेक्ट करा. तुमचं कोणतं होतं नॅशनल, इंटरनॅशनल किंवा स्टेट चॅम्पियनशिप कोणतं होतं, जो स्तर होता तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर टुर्नामेंट कोणतं होतं, ज्युनियर स्टेट किंवा सिनियर चॅम्पियनशिप किंवा अदर जे सिलेक्ट करा. त्याचबरोबर टुर्नामेंटचे नाव, तुम्हाला फर्स्ट मेडल, सेकंड मेडल, थर्ड मेडल जे काय असतात, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मेडल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर प्रमाणपत्र जारी करण्याचे नाव, तारीख, सिरियल नंबर आणि पावती नंबर तुम्हाला टाकायचा आहे, नसल्यास तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही दिव्यांग आहेत का, जर तुम्ही अपंग असाल तर तुम्ही येस सिलेक्ट करा. अपंगाचा प्रकार, किती टक्के अपंग येतं ते सिलेक्ट करा. अपंगाचा प्रकार जो काय असला तो सिलेक्ट करा आणि UDID नंबर आहे का तो टाकायचा आहे आणि प्रमाणपत्राची तारीख टाकून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. नसल्यास तुम्हाला नो हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढचा आहे तो ठिकाणी तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात का, असल्यास फ्रीडम फायटर येस सिलेक्ट करा, त्याचा नंबर संपूर्ण माहिती भरायची आहे, नसल्यास तुम्हाला नो करायचं. पुढचा आहे तो ठिकाणी तुम्ही अनाथ आहात का, अनाथ असल्यास तुम्हाला ठिकाणी अनाथाचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा. सिरियल नंबर टाका, नंबर टाकून कोणी सर्टिफिकेट दिलं ते आणि तारीख टाका. त्याचबरोबर नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. पुढचा आहे तो ठिकाणी तुम्हाला यापूर्वी कोणत्या तुम्हाला एक्झामसाठी प्रतिबंधित केलं आहेत का, असल्यास येस सिलेक्ट करा, कारण द्यायचं आहे आणि नसल्यास नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला इतर तपशीलमध्ये तुम्हाला कुठला गुन्हा वगैरे काय नोंद आहे का, तुम्ही किंवा FIR तुमच्यावरती गुन्हा वगैरे किंवा तत्सम स्वरूपाची काही घोटाळे वगैरे तुम्ही केला असल्यास तुमच्या ठिकाणी येस किंवा नो करून तुम्हाला ठिकाणी सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचा आहे. अशा स्वरूपात तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली मेसेज आलेला आहे. ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी जो कम्युनिकेशन डिटेल आहेत तो या ठिकाणी येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्या लाईनमध्ये आधार कार्ड प्रमाणे जो ॲड्रेस आहे तो टाका. कंट्री इंडिया सिलेक्ट करा. स्टेट आहे ते तुम्हाला ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करा.
जिल्हा आहे तो तुमचा जो काही जिल्हा आहे तो या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करा. पिनकोड जो आहे तो टाका आणि या ठिकाणी परमनंट आणि टेम्पररी ॲड्रेस जर सेम असल्यास तुम्हाला या ठिकाणी येस बटन ह्यावर तुम्हाला क्लिक करा. नसेल तुम्हाला या ठिकाणी सेपरेटली तुम्ही माहिती या ठिकाणी फिल करून सेव्ह नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी करू शकता. ओके, अशा स्वरूपात तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली मेसेज आलेला आहे. ओके बटन हा ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाची पोस्टमध्ये कॉलविजन एक्सप्रेस याचा मित्र तुम्हाला 10वी पास आहात का, तर येसच करावं लागणार आहे. नसल्यास नो केल्यास तुम्ही नॉट एलिजिबल मेसेज येणार आहे. त्याचबरोबर नो केल्या असल्यास तुम्ही या ठिकाणी जो प्रिव्ह्यू तपशीलसुद्धा देता येणार नाही. त्यामुळं 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये 10वीसाठी तुम्ही कोणतं बोर्ड होतं ते सिलेक्ट करा, शाळेचं नाव सिलेक्ट करा, टक्केवारी किंवा जी काय असल्या ते सिलेक्ट करा, एकूण गुण प्राप्त गुण, त्याचबरोबर टक्केवारी ऑटोमॅटिक येणार आहे, पासिंग वर्ष येणार आहे. त्याचबरोबर सेम 12चे मार्कशीटमध्ये तुम्हाला या ठिकाणी 12चे बोर्ड कोणतं ते सिलेक्ट करा, कॉलेज नाव, तुम्हाला पर्सेंटेज CGPA ग्रेड काय असलं ते सिलेक्ट करा, ऑप्टेन मार्क मॅक्झिमम मार्क्स टाका, त्यानंतर टक्केवारी ऑटोमॅटिक येणार आहेत, पासिंग वर्ष जे काय असलं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबरचा तो या ठिकाणी डिग्रीमध्ये तुम्हाला एनी डिग्री सिलेक्ट करा, जे की तुम्हाला पदानुसार वेगवेगळी डिग्री मागितली जाईल किंवा डिप्लोमासुद्धा मागितला जाईल. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी इन्स्टिट्यूट कोणतं होतं ते सिलेक्ट करा, पासिंग वर्ष ते सिलेक्ट करा, पर्सेंटेज ग्रेड CGPA जे काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर ऑप्टेन मार्क्समध्ये तुम्हाला एकूण गुण प्राप्त गुण आणि ऑटोमॅटिक टक्केवारी येणार आहे. त्याचबरोबर काही पदासाठी मिळतो तुम्हाला स्पेशली टायपिंगसाठी या ठिकाणी टायपिंग प्रमाणपत्र आहे का, तर येस विचारलं जाईल, येस सिलेक्ट करा. नसल्यास तुम्ही नो सिलेक्ट केलं तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. मित्रांनो लक्षात घ्या, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे, त्यामुळे येस सिलेक्ट करा. त्याचबरोबर 30 झालं, 40 झालं, 30 सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत. नसल्यास नो केलं तुम्ही नॉट एलिजिबल होणार आहात. ओके, अशा स्वरूपात नॉट एलिजिबल असणार आहेत, तुम्ही येस सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचं MSCIT आहे का, त्यासाठी MSCITसाठी येस सिलेक्ट करा. नसल्यास नो सिलेक्ट केलं तुम्ही या ठिकाणी नो सिलेक्ट करू शकता, की MSCIT नंतरला सुद्धा तुम्ही देऊ शकता. येस सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा सेव्ह नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. ओके, संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला डाटा सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे. ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढचा आहे तो डॉक्युमेंट आणि पेमेंट. मित्रांनो लक्षात घ्या, काही डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोडसुद्धा करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करामध्ये पहिला आहे तो या ठिकाणी अपलोड अ स्कॅन कॉपी. यामध्ये क्लिक हिअर टू अपलोड ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, कॅप्चर फोटोसुद्धा अपलोड घ्यायचा आहे, म्हणजे मोबाईल किंवा तुम्ही वेब कॅमेराद्वारे सुद्धा फोटो घेऊ शकतात. आणि अपलोड फोटोग्राफमध्ये सुद्धा या ठिकाणी जो की प्लेन फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे, ज्याची साईज 80 ते 200 KB तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो सिग्नेचरमध्ये या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर या ठिकाणी 10 ते 80 KB तुम्हाला सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, संपूर्ण माहिती भरायची आहेत. यामध्ये 10वीचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, जे की या ठिकाणी JPG PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा 100 ते 2 MB तुम्हाला अपलोड करायचे. यामध्ये 12ची मार्कशीट, 25ची मार्कशीट, डोमासेल, MSCIT, 30 टायपिंग, 40 टायपिंग, पॅन कार्ड आणि संबंधित डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला असाल त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स येणार आहेत. जसे की काही पदासाठी डिप्लोमा असेल किंवा काही पदासाठी एक्सपिरियन्स असेल, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी फॉर्मवरचा माहिती भरू शकता. खाली आल्यानंतर तुम्हाला सगळं आयडी करायचं आहे आणि फॉर्म पूर्वलेखनमध्ये या ठिकाणी जाऊन तुम्हाला या ठिकाणी फॉर्म तुमचा प्रिव्ह्यू करू शकता. जसे की तुम्ही कोणकोणती डॉक्युमेंट दिलेले किंवा संपूर्ण या ठिकाणी आत्ताच फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, हा फॉर्म आत्ताच या ठिकाणी तुम्हाला जो काही एडिट वगैरे संपूर्ण माहिती भरायची आहे ती या ठिकाणी आत्ताच तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्ही चेकआउट केल्यानंतर तुम्हाला ओके बटन ऑप्शन बंद केला करा आणि डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी सगळी टाकायची आहे. यानंतर डॉक्युमेंट टाकल्यानंतर तुमच्यासाठी सबमिट बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि जे पेज आहे ते ठिकाणी तुमचं पेज डायरेक्टली या ठिकाणी तुमचं पेज या ठिकाणी पेमेंटला जाणार आहेत. पेमेंट मिळतात तुम्हाला, तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंग किंवा UPIद्वारे सुद्धा करू शकतात. पेमेंट ओपनसाठी 1000 आणि कास्टसाठी 900 रुपये तुम्हाला पेमेंट असणार आहे. त्यानंतर तुम्ही पेमेंट केल्यावर तुमचा फॉर्म सबमिट सक्सेसफुल या ठिकाणी होणार आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचा तुम्ही फॉर्म भरू शकतात. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नोंदणीपणासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.